मित्रांनो, आयुष्यमान योजना ज्यामध्ये तुम्हाला 5 लाखाचा मोफत विमा दिला जातो। हे आयुष्यमान कार्ड तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून अगदी 5 मिनिटात काढू शकता। स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला beneficiary.nhh.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येणार आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स तुमच्यासमोर ओपन होईल। तर इथं सर्वात पहिलं ऑप्शन बेनिफिशरी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर 10 अंकी जो मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शन दिसत असेल, त्यावर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल। तो OTP खाली तुम्हाला इथं या बॉक्समध्ये टाकायचा आहे। मला OTP आलेला आहे, मी OTP टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल, या बॉक्समध्ये हा कॅप्चर दिलेला आहे। हा कॅप्चर जसा आहे तसा तुम्हाला या बॉक्समध्ये पूर्ण टाकायचा आहे। जर कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लेटर, जे अंक असतील तर अंक जसा आहे सेम टू सेम तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं 5 ऑप्शन्स दिलेले आहेत। सर्वात पहिलं स्कीम, त्यानंतर स्टेट आणि सब स्कीम, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय, अशा प्रकारचे 5 ऑप्शन इथं देण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, सर्वात पहिलं ऑप्शन आहे स्कीम। या स्कीममध्ये तुम्हाला PMJAY म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्वात पहिलं ऑप्शन PMJAY हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं 3 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे सब स्कीम। यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, तर इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। इथं तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे PMJY आणि MJPJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ते एकत्र करण्यात आलेल्या आहेत। या दोन्ही योजना एकत्र करून यामधून तुम्हाला 5 लाखाचा जो आहे तो मोफत विमा दिला जातो। तर तुम्हाला सर्वात खालचं ऑप्शन PMJY आणि MJPJAY हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर 4थ्या नंबरला इथं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा यामधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं 5व्या नंबरला ऑप्शन दिलेला आहे सर्च बाय। सर्च बायमध्ये इथं तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत। सर्वात पहिला फॅमिली ID, त्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर नेम, त्यानंतर PMJY ID। इथे तुम्ही फॅमिली IDमध्ये तुमचा RC नंबर जो असते म्हणजेच राशन कार्ड जे असते तुमचं त्यामध्ये जो RC नंबर असते तो सुद्धा टाकू शकता। इथं मी सिंपल आधार कार्ड नंबर सिलेक्ट करत आहे। इथं तुमचा आधार कार्ड नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि इथं खाली जो या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर असते पूर्ण आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला खाली एक सर्च ऑप्शन दिलं आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्चवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि तुमच्या राशन कार्डमध्ये जे पण नावं ऑनलाईन झालेले आहेत ते सर्व डिटेल इथं तुम्हाला दिसेल। इथं खाली तुम्ही पाहू शकता ज्यांचं आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे असं त्यापुढे अप्रूव्हल दिसेल, आणि ज्यांचं नाही काढलेलं आहे ते इथं तुम्हाला नॉट जनरेटेड अशा प्रकारे दिसेल। आणि ज्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यापुढे तुम्हाला इथं एक ऑप्शन दिलेला आहे, इथं कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ज्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला EKYC करायची आहे। इथं EKYC करण्यासाठी इथं तुम्ही पाहू शकता इथं तुमचा आधार कार्ड नंबरनं तुम्हाला EKYC करायची आहे। इथं तुमचा सर्वात पहिले आधार कार्ड नंबर दाखवण्यात येईल आणि त्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या बॉक्सला तुम्हाला टिक करायचं आहे आणि तुम्हाला अलाउ करायचं आहे। ऑथेंटिकेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिलेले आहेत। सर्वात पहिलं ऑप्शन आहे आधार OTP, म्हणजेच जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर यानुसार तुम्ही OTP थ्रू तुमचं EKYC। दुसरा ऑप्शन आहे आधार फिंगरप्रिंट, म्हणजे बोटाच्या ठसेने तुम्ही ही EKYC करू शकता। आणि तिसरं जे आहे ते तुम्ही डोळ्याच्या स्कॅनरनं सुद्धा ही EKYC करू शकता। तर सिंपल इथं तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर इथं सर्वात पहिलं ऑप्शन जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आधार OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP खाली इथं तुम्हाला बेनिफिशरी आधार OTPमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर खाली बेनिफिशरी मोबाईल OTP, जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर लॉग इन केलं असेल तेव्हा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्यावर एक OTP येईल, तो OTP इथं खाली बेनिफिशरी मोबाईल OTPमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर ऑथेंटिकेटवर क्लिक करायचं आहे। आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डवर जी माहिती असेल ते पूर्ण माहिती इथं दिसेल। तुमचं नाव असेल आणि तुमचा ॲड्रेस असेल, पूर्ण माहिती चेक करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं मॅचिंग स्कोअरमध्ये तुम्हाला असं ग्रीन आलं पाहिजे,
तेव्हाच तुम्ही तुमचं जे आहे ते आयुष्यमान कार्ड काढू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो इथं काढायचा आहे. इथे या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर तुमचा जो कॅमेरा सुरू होईल आणि तुम्हाला एक फोटो काढायचा आहे. चांगला एक प्रकारे फोटो तुम्हाला इथं कॅप्चर करायचा आहे. फोटो कॅप्चर करायचा आहे आणि इथं कॅप्चरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला प्रोसेस करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून इथं तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या जो मोबाईल नंबर टाकला असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला खाली बॉक्समध्ये टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुमचं जे डेट ऑफ बर्थचं इयर असते ते विचारेल. इथं तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थचं इयर टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला रिलेशन विचारत आहे. इथं तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये तुमचं काय रिलेशन आहे ते रिलेशन इथं तुम्हाला खाली टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही सन मुलगा या मुलगी किंवा सून तुम्ही हेड ऑफ इथं तुमचं रिलेशन म्हणजे राशन कार्डमध्ये तुमचं कोणतं रिलेशन आहे ते रिलेशन विचारले ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड टाकायचा आहे. जो तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा. खाली तर आपलं महाराष्ट्र राज्य आलेलं आहे. त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथं रूरल आहे की अर्बन आहे तुमचं जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर इथं खाली सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पोहोचू शकता आपली KYC झालेली आहे. इथून तुम्ही तुमचं कार्ड जे आहे ते डाउनलोडसुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही 5 मिनिटात आयुष्यमान कार्ड जे आहे ते काढू शकता.